नमस्कार मंडळी, सकाळचे वाजले आहेत 5 आणि कशाची गडबड चालू आहे सांगते. तत्पूर्वी आपल्या चॅनलला 25,000 सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार. तर मित्रांनो, आपण निघालोय देवदर्शनाला. यापुढचे 3 दिवस आपण ट्रॅव्हल करणार आहोत आणि आजचा आहे पहिला दिवस. आपण निघालोय तुळजापूरकडे. सकाळी 5 वाजता घरून निघाल्यानंतर 9:30-10च्या दरम्यान आम्हाला लागली भूक आणि नाश्त्यासाठी आम्ही थांबलोय बळीराजा या हॉटेलमध्ये. हॉटेल तसं चांगलं होतं, पण हायजीनचा थोडासा इश्यू होता. 11:30-12च्या दरम्यान आम्ही पोहोचलो तुळजापूरला. होड्या आम्हाला देवीची ओटी भरायची होती आणि नैवेद्यही दाखवायचा होता. म्हणून साळुंके पुजारी नावाच्या या दुकानात आम्हाला पूजेचं साहित्य आणि तसेच नैवेद्यही करून मिळालं. गर्दी जरी भरपूर असली तरीही रांग ही चालती होती. त्यामुळे खूप वेळ एका जागेवर उभे राहून वाट बघायची आम्हाला गरज पडली आणि 1-1.5-2 तासात आमचं दर्शनही झालं. मोनी हात दाखव. साळुंके पुजारी शेजारीच आणखी एक साळुंके पुजारी नावाचं दुकान होतं. तुम्हाला ते दुकान दाखवायचं कारण हे की ते महाराज आम्हाला म्हणत होते की ह्या दुकानातले रेट आम्ही आमच्या मनाने लावतो, आणि अक्षरशः ते रेट त्यांच्या मनानेच लावत होते, कितीही रुपये आणि कसेही. त्यामुळे तिथे जाण्या अगोदर जरा थोडासा विचार करा. तुळजापूरवरून अक्कलकोटला जाताना मध्ये हायवेला वळसंगवाडा नावाच्या हॉटेलमध्ये आम्ही जेवण केलं. इकडे आम्हाला मंचावर सूप नावाचे एक अतिशय मजेशीर पदार्थ बघायला मिळाला. जोक्सपाट, बट जेवण अतिशय चांगलं होतं. जेवणाचे रेटही उत्तम होते आणि यांची स्वच्छताही उत्तम होती.
त्यामुळे मी तुम्हाला हे हॉटेल नक्की रिकमेंड करेन. अक्कलकोटला जाण्याऐवजी त्याच्या पुढे गाणगापूरला जाऊन परतीच्या मार्गाने अक्कलकोटला येऊन तिथेच मुक्काम करण्याचा आम्ही निर्णय घेतला. गाणगापुरातल्या पहिल्या मंदिरात आम्ही गेलो ते संगम दत्त मंदिर. या ठिकाणी भीमा आणि अमरजा अशा 2 नद्यांचा संगम होतो. खाली जा. इकडे पाण्याची पूजा करून संगमात दिवे सोडले जातात. या संगम मंदिरात खूप जण गुरुचरित्र वाचनासाठी येतात. आणि त्यानंतर आम्ही गेलो तिथून थोड्याच अंतरावर असणाऱ्या दत्त निर्गुण. कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील अफजलपूर तालुक्यातील भीमा नदीच्या काठावर असलेले एक मंदिर आहे. दत्तात्रयांचे दुसरे अवतार श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांच्या निर्गुण पादुका या मंदिरात ठेवण्यात आल्या आहेत. या मंदिरात रांगेसाठी दर्शन घेण्यासाठी मंदिराच्या बाहेरून जावं लागतं. गर्दी असेल तेव्हाही आणि गर्दी नसेल तेव्हाही. पहिल्यांदा नागपूरमध्ये आली मुंबईत नाही. अरे ही चला आता आपण दर्शन इकडचं गेलं. परत एकदा आवडे. पूजा भी करता हूँ, पाठ भी करता हूँ, भगवान न बन जाओ इससे पाप भी करता हूँ. गाणगापूरला अतिशय व्यवस्थित दर्शन झाल्यानंतर आम्ही आलो अक्कलकोटला. इथे पोहोचेपर्यंत आम्हाला 8 वाजले होते. इथेही आम्हाला गर्दी मिळाली नाही म्हणून अगदी व्यवस्थित दर्शन झाले. त्यानंतर आम्ही अक्कलकोटमध्येच भक्तनिवासमध्ये थांबलो आणि अशी होती आमची भक्तनिवास मधली 15 बेड असलेली रूम.